स्पर्धा आहे. सन्मान्य आदरणीय महेशजी पस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. नामांकित उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. महेशजी पस्ते साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करणार आहे. साहेबांच्या शुभाशय आपण करतो यथोचित मान सन्मान महेशजी पस्ते साहेबांचा. मायशी आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक आणि जे ही गोड मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचं त्यांना देखील सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच साहेब, धन्यवाद. आपण इथे आलात, आभार व्यक्त करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. यस, मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि ऑन साइडला विकेटचं बटन. पहिल्याच बॉल वरती परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट कोणाची गेली आहे तर संदेशची विकेट पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार केली आहे. मोठा मासा गाला लागत असताना परतावं लागेल संदेशला. बॅक टू डक आउट. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती आज फार प्रभावित केलंय सर्वांना जयेशने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरा बॉल यावेळेस यॉर्कर लेनचा बॉल, ब्लॉक होलचा बॉल, टो क्रशर चेंडू यावेळेस टाकण्यात आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. आय थिंक थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे थ्रो गोलंदाजसाठी. सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आयोजन कमिटी आपला एक प्रतिनिधी किंवा जे कोणी परीक्षक असाल आपण जावा मधुराच्या आतमध्ये प्लीज. जयेश बॉलिंग मार्क वरती आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पार्टिसिपेटिंग एज प्रॉपरली टायमिंग नव्हतं आणि इथे देखील हा तिसरा बॉल आपण पाहतो डॉटच्या माध्यमातून आला. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल डॉट आणि हा तिसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट, अजूनही अकाउंट ओपन करता आलं नाहीये टीम बॅटिंग करत असताना साई संघाला. जय भोजेश्वर साई संघ इन ॲक्शनमध्ये खेळतोय. एक चांगला संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता थोडंसं वंचित ठेवण्यात काम केलंय जयेशने आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा बॉल स्ट्रेट खेळलेत. आता फिल्डर तिथे कोणी नाहीये आणि बॉल जाईल अखेरीस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. कुठेतरी आपण पाहतोय अगदी या स्कोर कार्डला संजीवनी देण्याचं काम केलंय या चौकारानं. धाव फलक आता स्टार्ट झालं आणि चौकाराने सुरुवात झाली. श्री गणेश झालाय टीम साई संघाचा या चौकारानं. 4 बॉल आणि 4 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 टू गो. बॉल तयार. ओ यावेळेस देखील आपण पाहतोय आडव्या बॅटने पॅरलर स्ट्रोक घ्यायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये.
शेवटचा बॉल आहे 1 to go. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. षटक क्रमांक पहिला त्यातील शेवटचा बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय बॅट लिडिंग एज आणि परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना दुसरा आणि मैदानाचा बाहेर परतावं लागेल भूषणला. बॅक टू डकआउट. त्याच्या बॅटमधून आपण जर भूषणचा पहिला मॅचचा विचार केला 47 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तोच खेळाडू मैदानाचा बाहेर परततोय. भूषण बॅक टू पवेलियन. ओव्हर नंबर 2. किरण विषय यांना आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॉलर. ओ यावेळेस ब्लॉक होलला टाकण्यात आला. हलकासा क्लोज कॉल होता. एस्टॅनचा अगदी जवळून हा बॉल नक्कीच क्लिअर झाला. लो फुल टॉस बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे. फुल टॉस बॉल त्याला फुल टोल वसूल केलाय आणि धावा मिळतात फुल 6. षटकार. सिक्सर आलाय. फुल टॉस बॉल होता आणि त्याला ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा बॅट मधून आलेला षटकार. हेमंतच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या ओव्हरला आपण जर विचार केला हेमंत पहिल्या बॉल पासून नॉन स्ट्राईकला होता. तो शेवटच्या बॉल पर्यंत नॉन स्ट्राईकलाच राहिला आणि जसा सेकंड ओव्हरचा फर्स्ट बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती सांगून दिलाय की हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लोवा फुल टॉस करायचा होता परंतु इथे गुळलेतला कन्वर्ट केलं आणि आडवा बॅटने अगदी बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतात 4. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. अगदी नैसर्गिक सानिध्यात वसलेलं एक क्रीडांगण तुम्ही पाहतायत. अंबेसिवकरांचं हे होम ग्राउंड आणि अगदी समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सह्याद्री रांगा तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच्या समोर हे अगदी हिरवळ या मैदानाचा चौफेर बाजूला तुम्हाला पाहायला मिळतंय आणि फार चांगलं वातावरण ॲटमॉस्फिअर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय बदलापूर नगरीमध्ये. ओ टू मॅच. किरण विषय बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राईक इनला हेमंत ज्याच्या बॅटमधून धावा आल्या आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पाहावं लागेल. डीके खाली जज करतात आणि चुकी घडली आहे डीके कडून. अपेक्षा नव्हती संपूर्ण टीमची की डीके कडून ही चुकी घडेल परंतु ती चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 15 धावा फलकावरती आहेत. 15 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉल तयार. ओ यावेळेस आपण पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. अल्टी पलटी खेळायचा होता परंतु इथे डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. बॉल तयार. किरण विषय बॉलिंग मार्कवर. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन फार चांगले पाहायला मिळतात आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असताना किरणला तुम्ही पाहिलंय 6च्या 6 बॉल व्हेरिएशन करत असताना तुम्ही नक्कीच त्याला पाहत आलाय आणि याही वेळेस
या 3 पुढच्या बॉलवरती व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळालंय. पहिले 3 बॉल आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकण्यात आले आणि त्यानंतर जे परिवर्तन केलं, षटक क्रमांक दुसरे कंप्लीट झालाय, धावफलक पोहोचलाय 15 धावसंख्येवरती, 15 ऑन अ बोर्ड. आणि शेवटचे 6 बॉल अजून उर्वरित आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहील. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय यावेळी शंकर विषय आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड आहेत बॉलर, अनुभवी खेळाडू, ऑलराऊंडरची भूमिका, बरेचसे मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या नावावरती आहे. आणि गेले कित्येक वर्ष जेव्हा जेव्हा इनगाव संघ खेळायचा सुरुवातीपासून तेव्हापासून शंकर विषय हे नाव लौकिक आहे आणि प्रत्येक घराघरात पोचलेलं हे नाव म्हणजे शंकर विषय. पहिला बॉल, स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. फिल्डर आहेत आदित्य आणि आदित्य कडून चुकी घडली आहे. आदित्यला आता इथून पुढे मी तर म्हणेन प्रॅक्टिस द्यावी लागेल भरपूर. थोडेसे नाराज नक्कीच असतील शंकर विषय देखील आदित्यवरती. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका सजवला, एक सिंगल कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 19 धावा धावफलकावरती आहे. 19 ऑन ए बोर्ड, 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आणि यावेळी शॉर्ट बॉल आलाय. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी तो नक्कीच पाहायला मिळते. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु विष्णू शिंदे सर तिथे उपस्थित आहेत, चुकी होणार नाही आणि जे काय निर्णय आहे ते ऑन फील्ड नक्कीच देतील, यात मात्र काही शंका नाहीये. डॉट बॉल आलेला आहे नक्कीच. डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्ड स्थिरावलाय. 19 धावा फलकावरती आहेत. उर्वरित अजून 3 बॉलचा खेळ बाकी. ओ यावेळेस देखील लो फुल टॉस बॉल होता, बाटची लिडिंग एज आणि इथे डावचीच्या माध्यमातून परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. हेमंत मैदानाच्या बाहेर परततो आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, एंटर झालेत. रिप्लेसमेंट मला पाहायला भेटतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय 19 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. शेवटचे 2 बॉल, लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर ऑफ द इनिंग. पहला इनिंग मध्ये शेवटचे 2 बॉल पाहायला मिळतोय. शाम का समय यह प्रतियोगिता देख रहे हैं, यहाँ पे बहुत सारी पब्लिक भी जुड़ चुकी है, उनका भी तहे दिल से स्वागत है. आई गाँव देवी चषक अम्बेसिव की तरफ से ये प्रतियोगिता देख रहे हैं. बहुत ही बेहतरीन मुकाबला जारी है. आज के दिन का ये आखिरी मुकाबला. यहाँ पे स्टेप आउट करके खेलने की कोशिश, ऑन साइड पुल कर दिया है, लॉन्ग ऑन डीप में के खिलाड़ी और यहाँ पे विकेट का पतन रन आउट के माध्यम से. विकेट नंबर, यहाँ पे विकेट जारी. देखना पड़ेगा कौन सी विकेट जाती है, कौन सा बैटर मैदान के बाहर. शायद से हर्षल यहाँ पे आए थे और हर्षल को फिर से लौटना पड़ेगा मैदान के बाहर. वन मोर विकेट डाउन. बघा कुठलाही टीमला पर्सनल रिव्ह्यू नाही आहे. जर अंपायर्स कॉल असेल, डाऊटफुल असेल, अगदी वाटेल तरच अंपायर्स घेऊ शकतात किंवा अजून कमिटी घेऊ शकते, अन्यथा कुठल्याही प्रकारचा प्रत्येक पर्सनल टीमला रिव्ह्यू नाही आहे. हे पहिल्या मॅचपासून आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. प्रत्येक संघाला ही
नोंद तुम्ही करून घ्या. 20 धावा फलकावरती आहे आणि शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेंद शेष. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश आले शेवटच्या बॉलसाठी. आडवा बॅटने पुल केलंय आणि पॉवरफुल, ब्युटिफुल आणि बॉलला केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल. शेवट गोड केली आहे. एक बॉल फेस केलाय परंतु आपण जर पाहिला तो जी शेवटचा बॉल या 6 धाव्याने फिनिश केलाय. किती महत्वाचा तो बॉल होता आणि त्या किती 6 धावा महत्वाच्या ठरतील सेकंड इनिंग मध्ये ते पाहण्यालायक नक्कीच राहणार आहे. 26 धावा फलकावरती आहेत. 27 धाव्यांची गरज. येणारे 18 बॉल आणि 27 धाव्यांची गरज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 27 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. हे समीकरण, हे इक्वेशन, हे या 27 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकण्यासाठी आपण धावतं समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक आणि याच गावातील एक बुलंद आवाज अर्थातच गावट सरांना इन्व्हाइट करूया मुख्य व्यासपीठावरती. ओट यू जितू गावट सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू अनुजजी मोरे. शेरगावचा एक बुलंद आवाज आज आपण संपूर्ण दिवसामध्ये ऐकला अनुज मोरे यांचा. धन्यवाद अनुज. वेळात वेळ काढून आपण आपली उपस्थिती दाखवली. पुन्हा भेटू उद्या आपण अनुज. चला बोलूया सामन्याकडे. येणारे 18 चेंडू 27 धावांची गरज असेल विजयासाठी सिद्धिविनायक इनगाव संघाला. आणि जर हा सामना जय भोजेश्वर साई संघाला जिंकायचा असेल तर या 18 चेंडूमध्ये 27 धावा डिफेंड कराव्या लागतील जय भोजेश्वर साई संघाला. शेवटचा सामना, अंतिम सामना आजच्या दिवसामधला. जो कोणी संघ विजय होईल तो एक बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. कोणता संघ असेल, जय भोजेश्वर साई का सिद्धिविनायक इनगाव. चला पंच, आपण वॉर्निंग घ्यायची. सामना शेवटचा सामना आहे, जास्त वेळ घेऊ नका. सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला सामना कव्हर करायचा आहे. हा 5:40 झालेले आहेत. 3 षटकांचा सामना. 15 मिनिटांमध्ये हा सामना फिनिश करायचा आहे आपल्याला.
6च्या अगोदर आपले सर्व सामने क्लिअर होतील. येणारे 18 चेंडू 27 धावांची गरज विजयासाठी सिद्धिविनायक इनगाव संघाला. इनगाव संघाकडून सलामीर फलंदाज ट्रम्प कार्ड स्वतः संघाचा सरनाईक शंकर विशेष स्ट्राईक एंडवरती. तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण अनुभवी फलंदाज, कित्येक वर्ष आपल्या बॅटच्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने अधिराज्य केलंय. अंपायर क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. असा फलंदाज, असा गोलंदाज, असा अंपायर DK दत्ता कडव. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षदला पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू लॉफ केलाय सरळ रेषेमध्ये ऑफ साईडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 1 धावेमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसरी धाव पाहतोय आपण आणि 3 धावा सुद्धा पूर्ण करता चित्याच्या चपलाईने धावत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. DK आणि शंकर विषयला काय धाव घेत होते. 3 धाव पूर्ण करतात धावून या मैदानावरती. शंकर आणि DKला पाहतोय आपण. चांगला फटका पाहायला भेटला होता आपल्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चुकी केली. चुकीचं रूपांतर 3 धावेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी हर्षलला पाहतोय. आता सामना करेल फलंदाज स्ट्राईक एंडवरती DK दत्ता कडव. गोलंदाज हर्षलचा लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅट संपर्क. बॅटचे इनरच घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती चुकी पाहायला भेटत नाही यष्टीरक्षक हेमंत कडून. आणि इथे पहिला झटका बसतो तो सिद्धिविनायक इनगाव संघाला. DKच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण हर्षल याला. पहिला चेंडू सुद्धा चांगला फेकला होता परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लावली नाही हर्षलला. त्याचं रूपांतर 3 धावेमध्ये. त्यानंतर कमबॅक करताना पुढील चेंडूवरती लगेचच फलंदाजाला इथे कॉडबी यांच्या स्वरूपामध्ये बाद केले हर्षलने. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय हर्षल. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती 1 डाऊनचा फलंदाज. इनॅट नंबर 3 वरती अनिलला पाहतोय आपण. साथ देण्यासाठी शंकर विशेष सोबत. येणारे 16 चेंडू 24 धावींची गरज असेल आता मात्र विजयासाठी सिद्धिविनायक इनगाव संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने आता सज्ज झाले अनिलसाठी हर्षल. नवीन नाला फलंदाज पाहतोय आपण अनिलला. सरळ रेषामध्ये लॉंग ऑनला खेळून काढला चेंडू. तिथं क्षेत्ररक्षक संदेशला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटतंय. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज शंकर आणि अनिलला. तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते आपल्याला हर्षल कडून. त्याला माहिती आहे धावा थोड्या कमी आहेत. 18 चेंडूमध्ये 27 धावा डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी करते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकाचं विश्लेषण करायला झालं ना तर फक्त 30 या सर्कलच्या बाहेर 2च फिल्डर असतात आणि त्यांना पूर्ण ग्राउंड कव्हर करायचा असतो. एवढं चांगलं क्षेत्र संदेशकडून पाहायला भेटलं. पुन्हा एकदा हर्ष सज्ज झाले आता मात्र लेफ्टी फलंदाजासाठी राईट आर्म राऊंड विकेटने. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज आणि इथे का घडलंय काय. मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिलं असेल आपण शंकरला 2 सामन्यामध्ये जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर अहंकार माजवला होता त्या शंकरने. त्याला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जीवनदान मिळतंय. आता मात्र कशी बॅटिंग करेल तर हा सामना जिंकायचा असेल पाहावे लागेल. कारण खूप आक्रमक होतो. जीवनदान मिळाल्यानंतर शंकरला आपण नेहमी पाहिलंय. त्या शंकरला इथे जीवनदान आणि जीवनदानचं रूपांतर 1 धावेमध्ये होत असताना धाव फलकावरती धावा पाहतोय 5 धावा. लेफ्टी बॅटिंगसाठी बॅटर्ससाठी हर्षलला पाहिलं तर आपण राईट आर्म राऊंड विकेटने. तर राईटी बॅटिंगसाठी पाहतोय आपण हर्षलला राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा हर्ष सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जीवनदान आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी इथे बाद होऊ शकला असता परंतु बार बचावलाय दोन्ही फलंदाज. शंकर सुद्धा वाचलाय आणि अनिलला सुद्धा जीवनदान मिळतंय. झेल सुद्धा सोडलं
सुटलाय अनिल याचा आणि त्याचं रूपांतर एक धावेमध्ये करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. वारंवार जीवनदान मिळते ते फलंदाजांना. जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेतील का, हा सामना जिंकून दाखवतील का, पाहावे लागेल येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला हर्षलचा. चांगली गोलंदाजी करतोय हर्षल, परंतु क्षेत्ररक्षक साथ लाभत असताना पाहतोय. निराशजनक कामगिरी क्षेत्ररक्षकांकडून पाहायला भेटते आपल्याला. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. बॉडीवरती चेंडू आदळतोय. लेग फोरची अपील करताना पंच आम्हाला इशारा करतायत. पंच कट आहे का, बॅट कट आहे. ओके, बॅट कटच्या साह्याने एक धाव मिळेल. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 7 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज असेल ती सिद्धिविनायक इनगाव संघाला. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिले आपण हर्षलकडून. वारंवार संधी उपलब्ध करून दिली होती फलंदाजांना इथे बाद करण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाने निराश केले ते हर्षलला. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. तो गोलंदाजी मार्कवरती संदेशला पाहतोय आपण. येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. संदेश सज्ज झालाय. लॉफ केलाय हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. आता मात्र कोणती चुकी पाहायला भेटत नाही. बाद होतोय तो सलामीर फलंदाज, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. शंकर विषयीची खेळी इथे संपुष्टात येत असताना बिग विकेट, मोठा झटका बसतोय तो सिद्धिविनायक इनगाव संघाला शंकरच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना संदेशला पाहिलं आपण. इनॅक्ट नंबर 4 वरती सागरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण. सागरमध्ये सुद्धा क्षमता आहे, पाहिलंय आपण. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये मोठे फटके मारत असताना सागरला, त्याच सागरकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या सिद्धिविनायक इनगाव संघाला. येणारे 11 चेंडू 20 धावांची गरज. निराश केलं या सामन्यामध्ये शंकरने. फटका तर चांगला खेळला होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटलं आपल्याला जय भोजेश्वर साई संघाकडून. पुन्हा एकदा संदेश सज्ज झालाय. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरेज घेऊन चेंडू जातोय मागे. फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलंय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती समीकरण बदलत असताना पाहतोय आपण. कमबॅक गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज संदेशला. येणारे 10 चेंडू 20 धावांची गरज. समीकरण होतं येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. नंतर आले येणारे 11 चेंडू 20 धावांची गरज. आता समीकरण आहे येणारे 10 चेंडू 20 धावांची गरज. आता पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. लेग साईडचे तिथे क्षेत्ररक्षक हरेश, आणि हरेश करून कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. अजून एक फलंदाजी ते बाद होतोय. तिसरा झटका बसतोय तो सिद्धिविनायक इनगाव संघाला. सागरच्या स्वरूपामध्ये बसलेला हा तिसरा झटका. कमबॅक करताना पाहतोय आपण जय भोजेश्वर साई संघाला. पहिल्या षटकामध्ये वारंवार चुका घडल्या होत्या, त्या चुका इथे सुधारत असताना पाहतोय आपण जय भोजेश्वर साई संघाचे खेळाडू. हर्षदच्या ओव्हरमध्ये जेव्हा 3 झेल सुटले होते ना, त्यानंतर हर्षद कडे जेव्हा कॅच आली ना, कोणतीही चुकी नाही केली आणि एक मोठा फलंदाज बाद केलाय तो हर्षदने. चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्गवरती संदेश पाहतोय. 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले आणि अजूनही एकही धाव खर्च केली नाही संदेशने. नवीन फलंदाजीसाठी आलाय स्ट्राईक एंड वरती लेफ्ट आर्म फलंदाज
किरण विषयला पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड विकेटने किरणसाठी. लेफ्टी फलंदाज म्हटलं की राईट आर्म राऊंड आहे. वारंवार गोलंदाजी करताना पाहतोय संदेशला आपण. लॉफ करण्याचा प्रयत्न बीट केलाय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. अजून एक निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. समीकरण वारंवार चेंज होत असताना येणारे 8 चेंडू 20 धाब्यांची गरज. कमबॅक गोलंदाजी. 4 चेंडू फेकत असताना एकही धाव खर्च केली नाही. हीच तर कमबॅक गोलंदाजी असते. हेच तर संघाचं सरसेनापती निभावण्याची जिम्मेदारी असते आणि ती निभावत असताना लेग साईडच्या दिशेने चेंडूला हलक्या हातामध्ये खेळून काढला. तिथे स्वतः हर्ष देत असताना एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चुकी करते. लगेच चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज किरण आणि अनिलला पाहतोय आपण. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. शेवटचा चेंडू या षटकामधला संदेशाचा. स्ट्राईक एंडवरती किरण. अपेक्षा असतील किरणकडून. मागचा सामना जिंकून दिला होता किरणने. पुन्हा एकदा त्या दिशेला लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरच घेऊन चेंडू जातोय. यशरेच्या हातामध्ये चांगला झेल पाहायला भेटलाय. यशरेच्या हेमंत कडून तब्बल 3 फलंदाज बाद केलेत ते संदेशने या ओव्हरमध्ये. कमबॅक गोलंदाजी. फक्त ना फक्त 2 धावा खर्च करत असताना 3 फलंदाजांना बाद केले. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला गोलंदाज संदेश कडून. समीकरण राहिले येणारी 6 चेंडू 18 धाव्यांची गरज असेल विजयासाठी सिद्धिविनायक इनगाव संघाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण शंकर. किरणची जागा भरून काढण्यासाठी दिगूला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. तर शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज दीपेशला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज 1 डाऊनला आलेला फलंदाज. खूप साऱ्या अपेक्षा असतील त्याच्याकडून अनिलकडून. येणारे 6 चेंडू 18 धाव्यांची गरज विजयासाठी सिद्धिविनायक इनगाव संघाला. आणि जर हा सामना जय भोजो साई संघाला जिंकायचा असेल तर या 6 चेंडूमध्ये 18 धावा डिफेन्स कराव्या लागतील. क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. तेवढी क्षमता गोलंदाजामध्ये सुद्धा आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती करत असताना गोलंदाज दीपेश. जशी गोलंदाजी संधीची पाहायला भेटली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहतोय आपण दीपेशला. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय तो. लॉफ केलाय सरळ रेषेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक संदेश. झेलचा प्रयत्न होता परंतु झेल इथे जमिनीला दान झालंय आणि दुसरी धाव घेत असताना इथे कलेक्टिंग थोडं लेझी पाहायला भेटलं दीपेश कडून. रनआउटच्या सुरुवातीमध्ये सुद्धा फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु जीवनदान मिळते ते अनिलला आणि जीवनदानचं रूपांतर 2 धावांमध्ये करत असताना पाहतोय आपण दिगू आणि अनिलला. समीकरण राहिलं येणारी 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा दीपेश सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती अनिल. लॉफ केलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक हर्षद कडून सुद्धा चुकी पाहायला भेटते. जशी चुकी पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली होती ना तशीच चुकी आता या षटकामध्ये सुद्धा पाहायला भेटते. 2 झेल जमिनीला दान होत असताना परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये झटका बसतोय तो इनगाव संघाला. 1च धाव मिळेल. राहिले समीकरण येणार 3 चेंडू 15 धाव्यांची गरज. मोठे फटके मारावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल अनिलला. आपल्या गावासाठी केलं असताना मोठ्या फटक्यांची गरज आहे ती सिद्धिविनायक इनगाव संघाला. नॅट नंबर 7 वरती नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक वरती रोहनला पाहतोय आपण. तर गोलंदाजी मारतोय गोलंदाज दीपेश. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय आणि येणारे 3 चेंडू मध्ये 15 धावा डिफेन्स करायची. तर जय भोजेश्वर साई संघाला आणि सिद्धिविनायक इनगाव संघाला जर जिंकायचं असेल तर येणारे 3 चेंडू 15 धावा बनवाव्या लागतील. बीट केलंय फलंदाजाला. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही.
कम बॅक गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक देत असताना संदेशला पाहिलं, त्याच्यात पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहिलं आपण दीपेशला. आता समीकरण येणार 2 चेंडू 15 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक पाहायला भेटते. सामना झुंकलेला पाहतो साई संघाकडून. लॉफ केला चेंडूला सरळ रेषेमध्ये, फक्त ना फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती. आता मात्र सामना पूर्णपणे झुकलेला पाहतोय आपण जय भोजेश्वर साई संघाकडे. निराशजनक कामगिरी हिंदगाव संघाकडून. येणारे 18 चेंडूमध्ये फक्त 27 धावा करायची गरज होती आणि ते विजय होतोय तो जय भोजेश्वर साई संघ. चला आपण अर्जुन आपला लॉस पाडायचे ना, लगेच आपण घ्यायचे तिथे समोर लॉस पाडून घेऊ आपण. पटापट करून घ्या. अभिनंदन जय भोजेश्वर साई संघ. हार्ड लक सिद्धिविनायक इनगाव संघ. आणि यापुढे येणारी स्पर्धा आपल्या पुढे आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशू वाडी आयोजित आई गावदेवी चषक दिनांक 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये याच मैदानामध्ये पार पडेल. त्याचा लाईव्ह लॉस आपण करतोय कॅमेऱ्याच्या समोर. लगेच